प्रेक्षको नमस्कार. आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, आपण आयुष्यभर अनेक गोष्टी कमावतो. पैसा आहे, संपत्ती आहे, नाती आहेत, आठवणी आहेत. पण आयुष्याच्या शेवटी आपल्याकडे उरतं ते आपल्या माणुसकीचं मूल्य. आणि कल्पना करा, एक गोष्टीची जर कल्पना केली की आपल्या आयुष्याचा शेवट झाला तरी आपल्या शरीरातील एखादा अवयव दुसऱ्या व्यक्तीला नवजीवन देत असेल तर त्यापेक्षा मोठं दान हे कोणतं असू शकतं. याच अनुषंगाने आज आपला निवडलेला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता. आज आपला विषय आहे जागतिक अवयव दान दिन 13 ऑगस्ट. जागतिक अवयव दान दिन 13 ऑगस्ट. मित्र, अवयवदान आजही आपल्या समाजामध्ये अवयवदाना जर बाबत विचार केला तर अनेक प्रश्न आहेत की ब्रेन डेथ म्हणजे नेमकं काय, कोण अवयवदान करू शकतं, कोणते अवयव दान करता येतात, अवयव दान केल्यानंतर शरीराची अवस्था काय होते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण गेल्यानंतरही कोणाचं तरी आयुष्य फुलवण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो. या सर्व प्रश्नांची शास्त्रीय, सोपी आणि विश्वासार्ह माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मित्र, कारण अवयवदान हा केवळ वैद्यकीय विषय नाहीये, तो माणुसकी, संवेदनशीलता आणि जीवनाबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनाचा विषय आहे. या महत्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत अगदी तज्ज्ञ पाहुण्या, या विषयाच्या सखोल अभ्यास असलेल्या आणि प्रगल्भ अनुभव असलेल्या पाहुण्या उपस्थित आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. डॉक्टर पद्मा चव्हाण मॅडम. मॅडम, मी आपलं आजच्या या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, आपलं सगळ्यांचं स्वागत आहेच, मॅडमचंही मी स्वागत करतो. पण मॅडमचा अगदी अल्प असा परिचय करून द्यायचा झाला तर शरीर रचना शास्त्र आपल्याला मानवी शरीराची रचना शिकवतं, पण अवयवदानाची जाणीव आपल्याला माणुसकीच्या खरी रचना शिकवतं. आज आपल्या सोबत अशाच एका व्यक्तिमत्वाशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत ज्यांचा प्रवास अनॉटॉमीच्या वर्गखोलीपासून वैद्यकीय शिक्षण, संशोधन, प्रशासन व अवयव व देहदान या जनजागृतीपर्यंत पोहोचलाय. डॉक्टर स्वप्ना ठाकूर मॅडम या MBBS MD अॅनाटॉमी असून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना 17 वर्षाहून अधिक काळाचा अनुभव आहे. त्या सन 2017 पासून पदव्युत्तर अध्यापक म्हणून कार्यरत असून सध्या HBT वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीर रचना शास्त्र विभागामध्ये अतिरिक्त प्राध्यापक म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. पदव्युत्तर शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनेक पदव्युत्तर विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या मार्गदर्शन केले आहे. अध्यापनासोबतच संशोधन क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग असून त्यांचे 10हून अधिक संशोधन लेख हे विविध शैक्षणिक आणि वैद्यकीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले. राज्यस्तरीय परिषदेत बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड मिळवण्याचा सन्मानही त्यांना लाभलेला आहे. विशेष उल्लेख करावा असा त्यांचा एक महत्वाचा पैलू जर सांगायचा झाला तर अवयवदान आणि देहदान जनजागृती हा खरोखरच महत्वाचा पैलू आहे. अवयवदानाच्या विषयावर त्यांनी संशोधनपर सादरीकरणही केलेले असून त्यासाठी त्यांना पारितोषिकही मिळालेले आहे. संस्थात्मक पातळीवर तसेच RTO अंधेरी येथे आयोजित अवयवदान जनजागृती उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. कारण अवयवदान म्हणजे केवळ वैद्यकीय प्रक्रिया नाहीये मित्र, तर तो एक कुटुंबाच्या दुःखातून दुसऱ्या कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा माणुसकीचा सेतू आहे. वैद्यकीय शिक्षण, पदव्युत्तर प्रशिक्षण, संशोधन आणि जनजागृती या सर्व क्षेत्रांमध्ये योगदान देताना
सध्या त्या महाराष्ट्राच्या CMRF मध्ये कार्यकारी अधिकारी म्हणजेच एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून ते अतिरिक्त जबाबदारी सांभाळत आहेत. अशा बहुआयामी, संवेदनशील आणि समाजाभिमुख वैद्यकीय व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. अवयवदान म्हणजे नेमकं काय, त्याबद्दलचे गैरसमज कोणते, ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयवदानाची प्रक्रिया कशी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यानंतर माझ्यातलं काहीतरी कोणाचं आयुष्य वाचवू शकतं ही जाणीवच समाजामध्ये कशी रुजवायची, या सर्व विषयांवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मित्र, अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर स्वप्ना ठाकूर मॅडम आपल्यासोबत उपस्थित आहेत. मॅडम, पुन्हा स्वागत आपलं. धन्यवाद. अगदी आपला विषयच इतका महत्त्वाचा आहे की विषयातच आपला प्रश्न दडलेला आहे. सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नापासून आपण करूया की 13 ऑगस्ट हा जागतिक अवयव दिन म्हणून साजरा केला जातो. मग या दिवसाचा मुख्य उद्देश नेमका काय हेही आपल्याकडून जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आणि आजच्या काळामध्ये, आजच्या काळाच्या अनुषंगाने याचं महत्त्व काय सांगाल? जागतिक देहदान दिवस साजरा करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जनजागृती, व्यापक दरात जनजागृती व्हावी. कारण असं बघितलं जातं लोकांचे गैरसमज आणि लोकांमध्ये भीती असते. तर हा दिवस साजरा करून लोकांना प्रोत्साहन द्यावे. कारण तंत्रज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञानाने अगर आता आपण बघू तर खूप प्रगती केली आहे, पण अवयव निकामी झाल्यानंतर त्याला तंत्रज्ञानामध्ये प्रोसिजर आहेत, पण अवयवाला अवयवच रिप्लेस करू शकतो. तर हे लोकांमध्ये पसरवून अवयवदान करण्यात यावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो, जेणेकरून लोकांमध्ये याचा अवेअरनेस आहे, भीती असेल ती कमी करण्यात येईल आणि पुढे येऊन त्यांनी यासाठी संकल्प करतील. अगदी अगदी थोडक्यात आणि अगदी सोप्या भाषेमध्ये आपण समजावून सांगितलं त्या दिनाचं महत्त्व आणि त्याचं औचित्य. मग मॅडम, अवयवदान हा शब्द जो आहे तो आपण नेहमी ऐकतो, बरोबर, पण सामान्य माणसाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर अवयवदान म्हणजे नेमकं काय असं आपण समजावू शकाल? शरीरातील काही ऑर्गन्स किंवा अवयव म्हणजे हृदय, फुफ्फुस किंवा यकृत, किडनी ही विशेष सर्जरीद्वारे काढली जाते, जे डोनर आहेत त्यांच्या शरीरातून. आणि ज्या व्यक्तीची निकामी झाली आहे आणि त्यांना डोनेशन म्हणजे ऑर्गनची गरज आहे त्या व्यक्तीमध्ये ही बसविली जाते. ह्या प्रोसिजरमध्ये ही पूर्णपणे सर्जरी जशी ऑपरेशन थिएटरमध्ये होते त्या पद्धतीने व्यवस्थित डॉक्टर्सची टीम असते, जी ट्रेंड असते, स्किल्ड असतात आणि ते प्रोसिजर केली जाते. ह्या पद्धतीने हे अवयवदान केले जाते. म्हणजे एका व्यक्तीचे अवयव घेऊन तो दुसऱ्या व्यक्तीमध्ये तो बसविला जातो आणि तो तिथे कार्यरत होऊन त्या व्यक्तीला जीवनदान मिळते. अतिशय महत्त्वाचं होतं. आणि त्यापुढे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव खरोखर दुसऱ्या व्यक्तीला जीवन देऊ शकतात का, आणि एका दात्यामुळे किती जणांना साधारण मदत होऊ शकते? होय, नक्कीच. अवयवदानामुळे लोकांना मदत होते आणि त्याच्या ऑर्गन्सचा उपयोग पण केला जाऊ शकतो. अवयव हे 8 जणांना दिले जाऊ शकतात. 2 फुफ्फुस, 2 किडनी असतात, त्यानंतर हृदय असतं, यकृत असतं, लहान आतडी असतात आणि स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज असतात. हे सगळे ऑर्गन्स दिले जातात. याशिवाय उती म्हणजे टिश्यू म्हटलं जातं, जसं की डोळे म्हटल्यापेक्षा त्याचा समोरचा पार्ट ज्याला कॉर्निया म्हटलं जातं तो दिला जातो. त्यानंतर त्वचा ही दिली जाऊ शकते, ती एकापेक्षा जास्त लोकांना दिली जाऊ शकते. परत हार्टचे वॉल्स असतात ते सुद्धा दिले जाऊ शकतात आणि हाड्यांचं सुद्धा अवयवदान केलं जाऊ शकतं, म्हणजे टिश्यू ट्रान्सप्लांटेशन होऊ शकतं. सो टिश्यू जे आहे ते 50पेक्षा जास्त लोकांना दिले जाऊ शकतात आणि अवयव जे आहे ते 8 लोकांना दिले जाऊ शकतात आणि त्याचा अवयवदानाचा खरोखरच उपयोग होतो. म्हणजे खरोखर आपण आपल्या उत्तरामध्ये या अवयवदानाचं महत्त्वच दडलेलं आहे की इतक्या लोकांना, इतक्या जणांना या गोष्टीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. मॅडम, अवयवदान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ब्रेन डेथ हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो. मग ब्रेन डेथ म्हणजे नेमकं काय, आणि तो कोमा किंवा साध्या मृत्यूपेक्षा नेमका वेगळा काय? ब्रेन डेथ म्हणजे मेंदू मृत अवस्थेत असणे. ह्यामध्ये मेंदूची जी कार्यक्षमता असते, विचार करणे किंवा सगळ्या सिस्टीमला आपल्या बॉडीचं सिस्टीम वर्क करणे, हे
पूर्णपणे बंद झालेली असते, याची कार्यप्रणाली पूर्णपणे बंद झालेली असते. मेंदूच्या पेशी ज्या आहेत त्या मृत झालेल्या असतात. मग पेशंट हा हॉस्पिटलमध्ये असतो ICUमध्ये. तर त्यावेळेला त्याला कृत्रिमरित्या म्हणजे व्हेंटिलेटरच्या सहाय्याने त्याला श्वासोच्छवास दिला जातो व हृदयाचे ठोके त्याचे कंटिन्यू केले जातात. पण हे लॉंग टर्म प्रोसेस होऊ शकत नाही. ह्याच्यामधनं जसं मी म्हटलं, मेंदूच्या ह्याची मृत्यू झालेला असतो, पेशींचा मृत्यू झालेला असतो किंवा ते मृत असतात. हे कायदेशीररित्या वैज्ञानिकरित्या हे प्रूफ केलेले आहे की जेव्हा ब्रेन डेड पेशंट घोषित केला आहे त्याच्यामधनं तो जिवंत वापस येऊ शकत नाही. तसेच कोमा आणि लोकांमध्ये हा गैरसमज असतो कोमा आणि ब्रेन डेड. कोमामध्ये असं असतं की पेशंटचा मेंदू जो आहे तो काही प्रमाणात कार्यरत असतो, त्याचे ठोके हृदयाचे ठोके किंवा श्वासोच्छवास पद्धत ही कंडिशननुसार चालू असते आणि त्याच्यामधनं रिकव्हरी असते. हा खरंच तुम्ही हा चांगला प्रश्न विचारला, कारण लोकांमध्ये ब्रेन डेड आणि कन्फ्युजन असतं किंवा भीती असते. अगदी महत्वाचं होतं. म्हणजे सर्वसामान्यांच्या मनात एक भीती नेहमी असते की ब्रेन डेथ झाल्यानंतर रुग्ण पुन्हा शुद्धीवर येऊ शकतो का? नाही, म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार तो शुद्धीवर पुन्हा येऊ शकत नाही. अगदी महत्वाचं होतं. मग ब्रेन डेथ घोषित करण्याची प्रक्रिया किती अगदी कठोर आणि शास्त्रीय असते, याबद्दल आपण काय सांगाल? हो, त्याच्यासाठी नियमावली फार स्ट्रिक्ट आहे. नोटो जी आपली नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू रिट्रायल ट्रान्सफर ऑर्गनायझेशन आहे, नोटो, त्याचप्रमाणे सोटो आणि रोटो, हे सगळे ऑर्गनायझेशन आहे. ह्यांचे नियम असतात, कार्यप्रणाली असते, त्याचं समन्वयक आणि त्याचं नियंत्रण त्याच ऑर्गनायझेशन थ्रू केलं जातं. तसेच थोटा म्हणून एक ॲक्ट आहे, त्यानुसार रूल्स ठेवलेले आहेत. तर ज्या वेळेला पेशंट ब्रेन डेड घोषित केला जातो तेव्हा तो ICUमध्ये असतो, पेशंट हा ICUमध्ये असतो. मग त्यानंतर डॉक्टरांची टीम, त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक, जे शासकीय वैद्यकीय अधीक्षक असतात किंवा न्यूरोसर्जरी सर्जन, न्यूरोफिजिशियन असतात आणि ICUचे हेड, हे सगळ्यांची मिळून एक टीम हे पेशंटला भरपूर चाचण्या, काही क्लिनिकल टेस्ट केले जातात आणि त्या चाचण्या 6 तासाच्या अंतराने 2दा केल्या जातात. सगळ्या चाचण्या ह्या 6 तासाच्या अंतराने 2दा केल्या जातात आणि सगळ्या चाचण्या निगेटिव्ह आल्या म्हणजे रिस्पॉन्स नाही आहे, त्यानंतरच तो पेशंट ब्रेन डेड आहे असे अधिकृतपणे जाहीर केलं जातं. अगदी खूप सुंदर पद्धतीने आपण समजावून सांगितलं. अगदी अवयवदान म्हणजे नेमकं काय, त्याचा उद्देश, त्याचे मागची प्रक्रिया आणि ब्रेन डेथ, या सर्व गोष्टी आपण अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला आणि सोप्या करून समजावून सांगितल्या. आता आपण प्रत्यक्ष अवयवांकडे वळूया. मग मृत्यूनंतर कोणते अवयव, पुन्हा मला नक्कीच ऐकायला आवडेल की आणि कोणते अवयव आणि कोणत्या ऊती म्हणजे टिश्यूज दान करता येतात? मृत्यूनंतर एक आहे 8 ऑर्गन्स आपण देऊ शकतो. जसं मी म्हटलं की हृदय, त्यानंतर फुफ्फुसे, 2 फुफ्फुसे असतात तर ते ब्रेन डेड पेशंटमधनं 2 लोकांना दिले जाऊ शकतात. यकृत, त्यानंतर लहान आतडे, स्वादुपिंड आणि 2 किडनी, सो हे 8 ऑर्गन्स दिले जाऊ शकतात. तसेच उती म्हणजे आपले टिश्यू, तर त्याच्यामध्ये कॉर्निया, डोळे देता येऊ शकतात, हाडे, त्यानंतर हार्ट वॉल्स दिले जाऊ शकतात, कार्टिलेजेस दिले जाऊ शकतात, हे सगळे टिश्यू दिले जाऊ शकतात. हे झालं डिसीज डोनर. आणि लिव्हिंग डोनर्समध्ये एक किडनी आणि यकृताचा थोडा पार्ट तो दिला जाऊ शकतो आणि थोडा पार्ट हा फुफ्फुसाचा दिला जाऊ शकतो. नक्कीच अतिशय महत्त्वाच्या वळणावरती आपली ही चर्चा आता पोहोचलेली आहे आणि अनेक कंगोरे आपण या विषयाचे उलगडून पाहिलेत आणि अजूनही चर्चेच्या ओघात आपण ते पुढे पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये स्वागत. जागतिक अवयवदान दिन याच्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करत आहोत आणि तज्ज्ञ मार्गदर्शिका म्हणून आज आपल्याला इथे लाभलेल्या आहेत डॉक्टर स्वप्ना चव्हाण मॅडम. मॅडम, आपण ब्रेकवर जाण्याच्या आधी अतिशय महत्त्वाची अशी चर्चा केली आणि आपल्या उत्तरातून आमच्या जो बेसिक्स त्याचा आहे, त्याचं जे मूळ आहे, ह्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या. पण मग अनेकांना असं वाटतं की वय वाढलं की अवयवदान करता येत नाही, या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे? अवयवदानासाठी वय हे नक्कीच मर्यादा नाही आहे. नवजात बालकापासून 70-80 वर्षापर्यंत अवयवदान केले जाऊ शकते. त्या मृत्यूच्या वेळी किंवा ब्रेन डेड कंडिशनच्या वेळी त्या अवयवाची कार्यक्षमता
कशी आहे त्यावर हे डिसाईड होतं. डोळ्यासाठी सुद्धा 80 वर्षापर्यंत डोळ्याचं दान करता येऊ शकतं. ह्यामध्ये इव्हन जे आजारी लोक आहेत, डायबिटीज आहे किंवा ज्यांचा उच्च रक्तदाब आहे, ह्यांनासुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या जर कार्यक्षमता त्या ऑर्गन्सची व्यवस्थित असेल तर त्यांनासुद्धा अवयवदान करता येतं. यासाठी काही आजारांचे कॉन्ट्राडिक्शन्स असतात, जसं की ज्यांच्याकडे ॲक्टिव्ह कॅन्सर आहे, म्हणजे कॅन्सरचा स्प्रेड शरीरामध्ये इतरत्र होत आहे, तर अशा लोकांमध्ये ते होऊ शकत नाही. किंवा HIV, हेपॅटायटिस B संसर्गजन्य आजार आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा आपण ऑर्गन डोनेशन किंवा अवयवदान करू शकत नाही. अच्छा, नाही महत्वाचं होतं ते, म्हणजे लिंग कोणतंही लिंग म्हणजे कोणताही सेक्स असो, लिंग असो, कोणतीही व्यक्ती असो आणि वय काही असो, आपल्याला अवयवदान करता येतं. हेच आपल्या उत्तरातून कुठेतरी अधोरेखित होताना आपल्याला दिसतं. आणि आपले प्रेक्षकही कुठेतरी आपल्याशी आता जोडले गेलेले आहेत या महत्वाच्या विषयावरती प्रश्न विचारण्यासाठी. तर शिवानंदजी वसेदार हे निपाणी इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार साहेब. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, एखादा व्यक्ती मृत पावल्यानंतर त्यांचे शरीर अवयवदान करण्यासाठी घेऊन जातात. मग अवयवदान केल्यानंतर समजा डोळे, हृदय किंवा किडनी वगैरे असं सगळे शरीरातले अवयव त्यांनी दान करतात. पण दान केल्यानंतर ते मृत व्यक्तीचे देह त्यांनी नातेवाईकांच्या ताब्यात येते वेळी त्यावेळी त्यांनी शरीराची म्हणजे रचना वगैरे कशी केली असतात, त्यावेळी म्हणजे त्यांनी कसे बांधून वगैरे दिलं असतं काय, कारण ते मृत शरीर बघून दुसऱ्यांना काय होऊ नये यासाठी त्याला काय प्रोसिजर असतो, तुम्ही काय सांगाल याबद्दल, असं प्रश्न आहे सर. धन्यवाद शिवानंदजी, आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेकांच्या मनातला हा प्रश्न आहे. मॅडम, काय सांगाल? जेव्हा अवयवदानासाठी त्या व्यक्तीचे ऑर्गन्स काढले जातात तर ही एक, जसं मी सुरुवातीला म्हटलं, ही एक शस्त्रक्रिया आहे जी ऑपरेशन थिएटरमध्ये प्रॉपर होते. तर ती लेयर्स बाय लेयर, अगदी स्मॉल इन्सिजन होईल, जेवढं कमी होईल तेवढ्या इन्सिजनमध्ये करून ते ऑर्गन्स बाहेर काढले जातात. ते व्यवस्थित जसं सर्जरीनंतर शिवलं जातं तसं ते शिवून व्यवस्थित त्या व्यक्तीला कपडे घालून ती व्यक्ती जो देह आहे तो सुपूर्द केला जातो. आणि हा फार आदराने व निश्चितच म्हणजे सन्मानाने या सगळ्या प्रोसिजरला डॉक्टर्स तसेच हॉस्पिटलची टीम आणि जे डोनर्स आहेत त्यांच्या फॅमिलीकडनं हे सगळीकडे हे सन्मानाने आणि आदराने बघितलं जातं. आणि जी देह सुपूर्द केला जातो हा अगदी व्यवस्थित, म्हणजे त्याच्यामध्ये काही जर डोळे डोनेट केले असतील तर त्याच्याऐवजी एक आर्टिफिशियल डोळा ठेवला जातो, म्हणजे ते विद्रूप दिसणार नाही ह्याची डेफिनेटली काळजी घेतलेली असते. म्हणजे त्या शरीराचं पावित्र्य हे शेवटपर्यंत जपलं जातं. हो. हेच कुठेतरी आपल्याला आपल्या उत्तरातून कळतंय. मॅडम, एखाद्या व्यक्तीने आयुष्यात अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर त्याने किंवा त्याच्या कुटुंबाने प्रत्यक्षात काय करायला हवं? कुणाची इच्छा असेल किंवा ज्यांनी केलं आहे ज्यांची इच्छा किंवा ज्यांना संकल्प करायचा आहे त्यांनी पण वेबसाईटवर किंवा काही अधिकृत संस्था असतात तिथे तुम्ही करू शकतात. किंवा ज्यांनी ऑलरेडी केलं आहे त्यांनी सर्वात पहिले त्याच्याबद्दलची सर्वात व्यवस्थित माहिती, कारण बऱ्याचदा म्हटलं गैरसमज असतात, तर ती अधिकृत माहिती घ्या, ती वाचा किंवा त्याचे व्हिडिओ रिलेटेड बघा. आणि ह्या माहिती आपल्या घरामध्ये शक्य होईल तर आज चांगलं औचित्य आहे किंवा 13 ऑगस्ट हा चांगला दिवस आहे, तुम्ही आज जेवताना हा विषय सगळ्या फॅमिली मेंबर्ससोबत डिस्कस करा की माझी इच्छा आहे की माझा अवयव हा दान करण्यात यावा. यथाकदाचित हा जर माझं ब्रेन डेड कंडिशनमध्ये डेथ होते, कारण ही ICU कंडिशन असते, तर त्यावेळेला जर निर्णय घ्यायचा झाला तर माझी इच्छा, शेवटची इच्छा म्हणून तुम्ही सगळ्या फॅमिली मेंबर्सनी माझा अवयवदान करण्यासाठी संमती द्यावी. कारण कधीही अवयवदान करण्यासाठी जी व्यक्ती आहे ती तर जिचा डेथ झाली आहे किंवा जी मृत्यू झाला आहे ती तर गेली आहे, पण कुटुंबातील सगळ्या व्यक्ती ज्या आहेत त्यातल्या त्यात फर्स्ट डिग्री रिलेटिव्स म्हटलं जातं, आई वडील, मुलगा मुलगी, बहीण भाऊ किंवा पती पत्नी, ह्या सगळ्यांमध्ये ह्यांची संमती फार महत्त्वाची असते. जर या वेळेला जरी तुमची इच्छा आहे द्यायचे आहे, देहदान करायचं आहे किंवा अवयवदान करायचं आहे, पण आईवडिलांनी त्यावेळेला, कारण त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि तसं असताना त्यांना हा निर्णय घेणं फार अतिशय जड जाते. पण जर आपण हे डिस्कस केलेलं असेल घरामध्ये, त्यांना इच्छा माहिती असेल, तर त्यांना निर्णय घेणे सोपे होईल. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींशी डिस्कस करा आणि तुमचा निर्णय त्यांना सांगा. अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे कुटुंबाची भूमिका इथे अत्यंत महत्त्वाची असते. मग एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयवदानाचा निर्णय घेताना कुटुंबियांनी कोणती गोष्ट लक्षात ठेवावी?
त्या व्यक्तीची इच्छा होती म्हणून, कारण ते ओरली सांगितलेलं असेल किंवा रजिस्टर केलेलं असेल, म्हणजे संकल्प केलं लिखित जरी असेल तरी त्यावेळेला पूर्ण निर्णय हा फॅमिली मेंबर्सचा असतो. तर त्यांनी जर हे लक्षात घेऊन आणि ह्या प्रोसेसमध्ये जे गैरसमज आहे ते त्यांनी तिथे हॉस्पिटलमधले असलेल्या व्यक्तींची, काउन्सिलर्स असतात, कोऑर्डिनेटर्स असतात, त्यांचे जे असतील ते पूर्ण प्रश्न उत्तर देऊन त्यांना काउन्सिल केलं जातं आणि इच्छा असेल अंतिम तर त्यांनी नक्कीच त्याचा सन्मान करून परमिशन द्यावी. आणि सर्वात श्रेष्ठ दान आहे हे नक्कीच आपल्याला चर्चेतून कळतंय आणि प्रत्येकाला ते माहीतच आहे. मॅडम, अजून एक गैरसमज आज आपण एकदम मनमोकळेपणाने ऍक्च्युली चर्चा करत आहोत, कारण का हे गैरसमज जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत या गोष्टीला चालना मिळणार नाहीये. तर मग अवयवदानाची इच्छा, जो गैरसमज मी आता विचारतोय तुम्हाला, अनेकांच्या मनातला हा प्रश्न आहे की अवयवदानाची इच्छा व्यक्त केली जर आपण तर मग माझ्यावरती उपचार कमी केले जातील, अशी भीती काही लोक व्यक्त करतात. यात किती तथ्य आहे? हां, हे गैरसमज भरपूर आहेत. गैरसमज म्हणजे असं होतं की जर ब्रेन डेड कंडिशन आहे, तुम्हाला ऑर्गन डोनेशनसाठी तुम्ही हा अवयवदान करू शकता असं जर पेशंटला सांगण्यात आलं तर त्यावेळेला पेशंटच्या रिलेटिव्सला स्पेशली हा भीती असते की मग हा डॉक्टर्स हा आमच्यावरचा पुढचा उपचार बंद करतील आणि हा अवयवदानासाठी पाठवतील किंवा अवयवदानासाठी पुढे प्रोसेस सुरू होईल. असं नसतं. ज्या वेळेला ब्रेन डेड कंडिशन, मी म्हटलं आहे तुम्हाला, एक टीम काम करते, टीम पूर्ण ऑब्झर्व करते, क्लिनिकली ते प्रूफ होतं आणि त्यावेळेलाच म्हटलं जातं की ब्रेन डेड आहे, म्हणजे मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्या मृत पावलेल्या आहेत. तर त्यामधनं रिव्हर्स काहीच नाही आहे, म्हणजे ती व्यक्ती अजिबात जिवंत होऊ शकत नाही. त्याला जो ॲडिशनल सपोर्ट दिलेला आहे व्हेंटिलेटरवर, ते सुद्धा हृदयसुद्धा जो आहे काम करतं ठोके, ते थोडे आणि हृदयसुद्धा निकामी व्हायला लागेल, मग त्याच्यानंतर डेथच आहे. मग अशा वेळेला डॉक्टर्स किंवा जी टीम आहे ती गाईड जे करते त्याच्यात पहिला त्यांचा उद्देश असतो जो समोर पेशंट आहे त्याचा जीव वाचवणे. जर हा ब्रेन डेड असेल त्याच वेळेला पेशंटला किंवा यांना सांगितलं जातं की तुम्ही अवयवदानाचा विचार करा. जर पेशंट वाचू शकत असेल तर त्यावेळेला ही माहिती दिली जात नाही. अगदी महत्त्वाचं होतं ते, आणि प्रत्येकाने या गोष्टीवरती नक्कीच लक्ष देणं गरजेचं आहे. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत, इतका महत्त्वाचा विषय आहे. मंगलताई आपटे या पुणे इथून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. मंगलताई, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा असा प्रश्न विचारायचा की ऍक्सिडेंट झाला आणि त्यांना कळलं त्या लोकांना, पण मग त्यांना जर ते मार्गदर्शन कसं करायचं की बाबा त्या ऍक्सिडेंटचं ते अवयदान, मग त्याचा प्रोसेस ती व्हायला वेळ असतो, मग ते काही तास जातात, तर मग त्यावेळेला आपण काय करावं, तर ते मार्गदर्शन आपण करू शकाल का? अतिशय महत्त्वाचा आणि संयुक्तिक प्रश्न आहे. धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल आणि सहभागी झाल्याबद्दल. मॅडम, काय सांगाल? मॅडम, ब्रेन डेड ही कंडिशन जी आहे ही शक्यतो पेशंट हा ICUत असतो आणि मोस्ट ऑफ द टाईम, म्हणजे जास्तीत जास्त वेळा कारण हे असतं ॲक्सिडेंट, जसं तुम्ही म्हटलेलं आहे. तर कुठल्याही व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपण त्याला हॉस्पिटलला नेलं जातं. मग त्याला जे पॉसिबल ट्रीटमेंट किंवा जी रिक्वायर्ड ट्रीटमेंट आहे तिथे जी ICUची टीम आहे किंवा हॉस्पिटलची टीम आहे ती वर्क करत आहे. मग ती प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये हा वर्क करत नाही आहे किंवा हे ऑर्गन्स काम करत नाही आहे, हा ॲडिशनल सपोर्ट हवा, हा ॲडिशनल गरज आहे आणि पेशंट वाचू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि त्यावेळेला सर्क्युलेशन, त्याचे हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन, ह्या सगळ्या गोष्टी लाईफ सपोर्ट म्हटलं जातं, हे व्हेंटिलेटरद्वारे आणि इतर मशीन्सद्वारे ते मेंटेन केलं जातं. त्यामुळे जर पेशंट ॲक्सिडेंटनंतर ब्रेन डेथकडे जात असेल तर त्याचे बऱ्यापैकी सिस्टीम्स या कार्यरत करण्यासाठी मदत केलेली असते. आणि त्यावेळेला डॉक्टरांच्या टीमला जर लक्षात आलं की किंवा हे जे मी म्हटलं क्लिनिकली प्रूफ केलं जातं की ब्रेन डेथ आहे, मग त्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होते. नक्कीच वेळ वाचवला जाऊ शकतो, पण ह्यामध्ये सर्वात मोठा महत्त्वाचा पिरियड असतो ज्या घरातील कुटुंबियांची ही व्यक्ती गेली आहे त्यांना निर्णय घेणं थोडं अवघड जातं. तर तिथे कोऑर्डिनेटर्स, काउन्सिलर हे त्यांना नक्कीच हेल्प करतात आणि प्रोसेस थोडीशी लवकर करण्याचा प्रयत्न करतात. अगदी महत्त्वाचं म्हणजे अवयवदानाच्या वेळी त्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी वेळेचं गणित हेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते सांभाळण्याचा पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक डॉक्टर असो किंवा ते अधिकारी असो हे सगळं करतच असतात. मॅडम, अवयवदानानंतर ती अजून एक महत्त्वाचा जो विषय आहे त्याच्यातला की दात्याच्या शरीराची अंत्यसंस्काराची जी प्रक्रिया असते किंवा धार्मिक विधींमध्ये काही अडथळा येतो का? नाही, हा पण एक गैरसमज असतो. जसं की म्हटलं, प्रत्येक धर्मामध्ये
अवयवदानाला महत्त्व खूप दिलेलं आहे. म्हणजे महामानवतेचा उदाहरण म्हटलं जातं. कुठल्याही धर्मामध्ये अवयवदान करू नये असं लिहिलेलं नाही. दान करावे. मग ते जे होईल शक्य ते तुम्ही वेळ देऊ शकता, तुम्ही पैसे देऊ शकता, तर तुम्ही अवयवसुद्धा देऊ शकतात. त्यानंतर जे देहदान, जो देह दिला जातो, मी जसं म्हटलं की तो व्यवस्थित ऑर्गन्स काढून तो लेयर्समध्ये शिवून त्याला व्यवस्थित शरीराला कव्हर करून ती देह नातेवाईकांना दिला जातो. तो वापस ठेवला जात नाही. फक्त ऑर्गन्स हे काढले जातात. पूर्ण देह हा नातेवाईकांना दिला जातो आणि त्यांच्या ज्या अंतिम विधी असतील त्या त्यांच्या धर्मानुसार ते करू शकतात. अजून एक गैरसमज असा असतो की आज जर हा माझ्या शरीरातील ऑर्गन काढला किंवा अवयव काढला तर कदाचित हा मला पुढच्या जन्मामध्ये नाही. पण मला असं वाटतं आता आधुनिक जगामध्ये फार कमी लोकांचा हा गैरसमज आहे, पण हा गैरसमजच आहे. नक्कीच लोकांना दिल्यानंतर, काही दिल्यानंतर आपली उन्नतीच होते, कमी कसं होणार. त्यामुळे हा पण गैरसमजच आहे. हा नक्कीच लोकांनी दुर्लक्ष करावं. नाही, गैरसमज दूर करणे हाच मूळ उद्देश आजच्या या कार्यक्रमाचा आणि जागतिक अवयव दिन दान साजरा करण्यामागचा आहे. मॅडम, अवयवदानाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक पारदर्शकता जी हवी ती कशा प्रकारे राखली जाते? कारण दान केलेला अवयव योग्य रुग्णांपर्यंत जो पोहोचतोय याची काळजी कशी घेतली जाते आणि नेमकी ही प्रक्रिया कशी चालते? ह्याच्यासाठी नोटो म्हणून नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, जी आपली भारत सरकारद्वारे, त्यानंतर असते रिजनल रोटो आणि नंतर असते स्टेट लेवल. तर ह्या सगळ्यांना एक सेंट्रलाइज म्हणजे कम्प्युटराइज प्रोसेस असते. म्हणजे ज्या व्यक्तीला अवयव निकामी होत आहे त्यांनी तिथे रजिस्टर केलं जातं. तर अवयव हा कुणाला द्यायचा आहे हे काही घटकांवर डिपेंड असतं. म्हणजे त्या व्यक्तीची सध्याची अर्जन्सी, त्याची परिस्थिती कशी आहे, त्या पेशंटचा वय किती आहे, त्याचा यादीतील क्रमांक, ह्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड असतं. आणि हे सेंट्रलाइज प्रोसेस असते. म्हणजे एखाद्या श्रीमंत व्यक्तीला किंवा एखाद्या नोन व्यक्तीला, म्हणजे मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीलाच हा ऑर्गन पटकन काढून दिला जाईल हे असं नसतं. ह्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था फार स्ट्रिक्टली फॉलो केला जातो आणि त्यानुसारच म्हणजे हे अवयव आहेत. आणि त्याचं क्रॉस मॅच, HLA टायपिंग म्हणून एक मॅच असतं, तर तो चेक केला जातो. तर तो वय, त्याच्यानंतर त्याची अर्जन्सी त्या व्यक्तीला, त्याच्यानंतर त्याचं यादीतील नंबर कितवा नंबरवर आहे, तसेच त्याचा रक्तगट जर मॅच होत असेल, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच अवयवदान किंवा अवयव ह्या त्या पुढच्या व्यक्तीला दिले जातात, रँडमली जात नाहीत. म्हणजे एकंदरीत पारदर्शकता जी आहे त्याच्यामधली ट्रान्सपरन्सी ही अगदी काटेकोरपणे पाळली जाते. हो, अगदी काटेकोरपणे. मग भारतात अवयवांची गरज आज मोठी आहे आपल्याला माहितच आहे. हो. पण त्या मनाने दानाचे प्रमाण अतिशय कमी आहे. मग या परिस्थिती मागची प्रमुख कारणे कोणती आहेत असं आपल्याला आपल्या अनुभवातून दिसलं? सर्वात महत्त्वाचं किंवा इम्पॉर्टंट वन म्हणजे लोकांना जागरूकता कमी आहे. लोकांमध्ये माहिती आहे आणि त्यापेक्षा जास्त त्यांच्यामध्ये गैरसमज आहे. तर लोकांमध्ये माहिती पोहोचवण्यासाठी मला असं वाटतं की हे ऑर्गन डोनेशन हे एज्युकेशन किंवा शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, समाज माध्यमांनी, तसेच ज्यांच्या लोकांमध्ये हे सक्सेसफुल झालं त्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचाव्यात की खरंच ह्या ऑर्गन डोनेशनमध्ये कितीतरी लोकांना फायदा होतो आणि ते नवीन जीवन जगू शकतात, जे की निकामी अवयवांमुळे त्यांचं आयुष्य अगदी बेडवर आहेत किंवा ते रुटीनचं आयुष्य करू शकत नाही. हे त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे. खूप खूप महत्त्वाचं होतं ते. प्रेक्षको, आपण पाहिलं की अवयवदान म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्त्व, त्याचं औचित्य, हा दिन साजरा करण्यामागचं औचित्य, ब्रेन डेड म्हणजे काय, कोणते कोणते अवयव आपल्याला दान करता येतात, त्याचं वेळेचं गणित कसं साधलं जातं आणि त्याच्यातली पारदर्शकता, ह्या सर्व गोष्टी आपण अगदी काटेकोरपणे समजावून घेतल्या. मॅडमने आपल्याला ते मार्गदर्शन केलेलं आहे. अजूनही काही कंगोऱ्या आहेत या विषयाचे जे आपण उलगडणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्य संपदाच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. अतिशय महत्त्वाचा विषय आज आपण इथे चर्चा करत आहोत, ते म्हणजे जागतिक अवयव दिनाच्या पार्श्वभूमीवरती 13 ऑगस्टला जो जगात साजरा केला जातो त्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत. आणि ह्या महत्त्वाच्या विषयावरती अतिशय सखोल असा अभ्यास असलेले आणि प्रगल्भ अनुभव या विषयाचा असलेले डॉक्टर स्वप्ना चव्हाण मॅडम या आपल्या इथे उपस्थित आहेत. मॅडम, महत्त्वाचं आपली चर्चा आता वेगळ्या एका महत्त्वाच्या वळणावरती आहे की
अवयवदान हा फक्त डॉक्टरांचा किंवा हॉस्पिटलचा विषय आता सध्या राहिलेला नाहीये. म्हणजे कुटुंब आहे, समाज आहे आणि माध्यमांची भूमिका या चळवळीमध्ये अतिशय महत्वाची आहे. याबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच हा डॉक्टरांचा विषय नाही किंवा हॉस्पिटलचाच राहिलेला नाही. ही एक सामाजिक चळवळ आहे. ह्यासाठी याचा प्रचार किंवा ह्याची माहिती जी आहे विविध माध्यमांनी दिली जावी. जसं की मी म्हटलं ती शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, इवन 13 ऑगस्ट ह्या दिवशी बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये किंवा मेडिकल कॉलेजेसमध्ये ह्यासाठी स्टुडंट्स हे ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. कारण तिथे आलेला जो वर्ग असतो तो पेशंटचे नातेवाईक असतात आणि त्यांना हा विषय कळला पाहिजे की ब्रेन डेड काय आहे, अवयव कसे दान केले जातात. तसंच हे समाज माध्यमांमधून सुद्धा व्हिडिओजद्वारे किंवा यशोगाथा ज्या सक्सेसफुल जे सर्जरी ट्रान्सप्लांट झाले अशा लोकांद्वारे ही सगळीकडे पसरवून जी लोकांचे गैरसमज आहेत, ज्या गैरसमजुती आहेत किंवा भीती आहे हे सगळं दूर व्हावं आणि प्रत्येकाने समोर येऊन यासाठी योगदान करावं. ह्याच्यासाठी समाजामध्ये असलेल्या प्रतिष्ठित व्यक्ती प्रत्येक स्तरावर म्हणजे असं विद्यार्थी, यूथ, मिडल एज म्हणजे मी म्हणेल की ज्येष्ठ नागरिकांच्या मीटिंग्समध्ये सुद्धा यावर चर्चा व्हावी. ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांना त्याबद्दल ज्ञान द्यावं. खरोखर अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपली ही चर्चा आणि त्या अतिशय महत्त्वाच्या वळणावरती सध्या आपण आहोत, अगदी संवेदनशील अशा वळणावरती. प्रेक्षक आपल्याशी पुन्हा जोडले गेलेले आहेत. रुपेशजी गुजराती हे सिन्नर येथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नमस्कार, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे का आपण जो अवयव दान करणारा डोनर असतो त्याचा अवयव जेव्हा दुसऱ्याला बसवण्यात येतो तेव्हा या डोनरला काही पूर्वी जे जेनेटिक आजार असतात ती त्यांना होण्याची शक्यता असते का कुठल्याही प्रकारची? आणि दुसरा प्रश्न असा आहे की ग्रीन कॉरिडॉर कशाशी संबंधित आहे, कशी काम करते? थँक्यू. दुसरा प्रश्न आपला काय पुन्हा विचारा, नेमकं ऐकून नाही आलं. ग्रीन कॉरिडॉर कशी काम करते? ब्रेन कॉरिडॉर. ओके, ग्रीन कॉरिडॉर. ठीक आहे, आपला प्रश्न लक्षात आलेला आहे. आपण उत्तर घेऊया. मॅडम काय सांगाल? विल यू प्लीज रिपीट? नाही, मी प्रश्न विसरली ॲक्च्युली. ग्रीन कॉरिडॉरचं हां, तुम्ही पहिल्यांदा ते घ्या, नंतर आपण पहिला प्रश्न घेऊया. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे जेव्हा अवयवदानासाठी हे ठरलेलं असतं की अवयवदान ह्या व्यक्तीचं ब्रेन डेड कंडिशन आहे आणि आता यासाठी लिस्ट जी आपली सेंट्रलाइज लिस्ट आहे त्याचं मी जसं म्हटलं रक्तगट, त्याची अर्जन्सी, त्या व्यक्तीचं वय आणि ह्या सगळ्या कंडिशन्सवर असतं. मग योग्य रिसिपियंट कोण आहे हे त्यानुसार डिसाईड केलं जातं. आणि मग जे तुम्ही म्हणालात की त्यामध्ये जेनेटिक आजार काही आहेत का, तर त्याच्यामध्ये त्याला म्हणतात HLA क्रॉस मॅच. तर त्याच्यामध्ये अँटीजन आणि अँटीबॉडी ह्या गोष्टी असतात. हा ॲडव्हान्स्ड गोष्टी आहेत पण ह्याचा सुद्धा केला जातो. जेव्हा हा लिव्हिंग डोनर असतो तेव्हा तर ह्या सगळ्या टेस्ट प्रॉपरली केल्या जातात. डिसीज डोनरमध्ये जेव्हा ब्रेन डेड कंडिशनमध्ये आहे ह्या मॅक्सिमम गोष्टींचा प्रयत्न केलेला असतो. आणि तसेच हे ग्रीन कॉरिडॉर म्हणजे अवयवदानाच्या लिस्टमध्ये जेव्हा हे झालं की हा अवयव या ठिकाणी किंवा या व्यक्तीशी मॅच होत आहे तर तिथे लगेचच त्या हॉस्पिटलला कळवले जाते. हॉस्पिटल हा पेशंटला कॉन्टॅक्ट करून पुढची प्रोसिजर सुरू होते. पण प्रत्येक अवयव हा शरीरातून बाहेर काढल्यानंतर त्याची निकामी होण्याची सुरुवात लगेचच सुरू होते. म्हणजे प्रत्येक अवयवाची एक लाईफ सायकल आहे. जसं हृदय आणि फुफ्फुस हे 4 ते 6 तासापर्यंतच बाहेर ठेवू शकतो, त्याला लगेचच सिस्टीममध्ये सर्क्युलेशनमध्ये आणण्याची गरज असते. किडनीला 24 तास ते 36 तासांपर्यंत, तसेच यकृताला, ह्या डिपेंडिंग ऑन ह्या सगळ्या. मग ह्याच्यासाठी वेळ वाचवण्याचा प्रयत्न फार महत्त्वाचा आहे. मग ग्रीन कॉरिडॉर काय केलं जातं? जसं मी म्हटलं हे राष्ट्रीय नोटो ही जर राष्ट्रीय स्तरावर आपल्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे चालवणारी संस्था आहे. तर ह्या संस्थेमार्फत सगळ्या स्टेट लेवलला पोलीस प्रशासन असेल किंवा हॉस्पिटल असेल ह्या सगळ्यांशी, इव्हन विमानतळ जर दूरच्या अंतरावर ऑर्गन पाठवायचे असतील तर ह्या सगळ्यांशी कोऑर्डिनेट करून त्यावेळेसचा रोडवरची ट्रॅफिक ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये विमान किंवा हेलिकॉप्टर इथपर्यंत बाय रोड ते जाणार आणि तिथून पुढे तो ऑर्गन पाठवला जाणार नवीन रेसिपियंटपर्यंत आणि तो सक्सेसफुल ट्रान्सप्लांट होण्यासाठी मदत होईल. म्हणजे योग्य वेळेमध्ये तो अवयव रेसिपियंटपर्यंत, डोनरपासून ते रेसिपियंटपर्यंत पोहोचावा यासाठी जी व्यवस्था तयार केली जाते ग्रीन कॉरिडॉरची, यामध्ये नक्कीच सहभाग मला वाटतं
रेसिपंट आणि डोनर यांच्या व्यतिरिक्त हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिकल्स आहेत, हो. आणि तो अवयव तिथून रेसिपियंटच्या हॉस्पिटलपर्यंत नेणं, हो. यालाही काही नियमावली आहे. आणि ट्रॅफिक कुठेतरी त्याच्यावर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक थांबवलं जातं, तो रस्ता मोकळा केला जातो, जेणेकरून लवकरात लवकर तो ऑर्गन किंवा ते अवयव तिथपर्यंत पोहोचवला जाईल. आणि त्या रस्त्यावरून ट्रॅव्हल करणारी जी इतर सामान्य जनता आहे त्यांचाही कुठेतरी याच्यामध्ये खारीचा वाटा नक्कीच असतो, कारण का तेही कुठेतरी या गोष्टीला सहभागी असतात. खूप महत्वाचा प्रश्न होता हा ग्रीन कॉरिडॉरचा. मॅडम, एखाद्या कुटुंबाने अत्यंत दुःखाच्या क्षणी अवयवदानाचा निर्णय जर घेतला तर त्या कुटुंबाच्या त्यागाकडे आपण एकंदरीत समाज म्हणून किंवा व्यक्ती म्हणून कसं पाहायला हवं? हे एक फार महत्त्वाचं म्हणजे मानवतेचे उदाहरण आहे, कारण आपल्या जवळची खूप जवळची व्यक्ती आपण गमावत आहोत आणि त्याच वेळेला आपल्याला डॉक्टरांनी किंवा तिथे असलेल्या रुग्णालय प्रशासनाकडून काउन्सिलर्सकडून असं सांगण्यात येत आहे की तुम्ही निर्णय घ्या, लवकर घ्या. तर हे नक्कीच त्यांनी जी कृती केली ती ईश्वरतुल्य कृती आहे. आणि डॉक्टर्सच नाही, समाजसुद्धा, तिथे असलेली टीमसुद्धा ह्या सगळ्यांकडे फार आदराने व सन्मानाने बघितले जाते. त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं म्हणजे मोठं मन आणि सद्यस्थितीची काळाची गरज ही त्यांनी ओळखून त्यानुसार हा घेतलेला पाऊल आहे. तर नक्कीच मानव म्हणजे ईश्वरतुल्य कृती आहे ही. महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे ते. मग मॅडम, ज्या व्यक्तीला एखाद्या अनोळखी दात्यामुळे नवीन आयुष्य मिळालेलं आहे त्या व्यक्तीसाठी हा अनुभव किती भावनिक आणि जीवन बदलणारा असतो? त्या व्यक्तीसाठी तर हा पुनर्जन्मासारखा असतो, कारण ती व्यक्ती अवयव निकामी झाल्यामुळे त्याचं जे डेली रुटीन आहे, शाळेत जाणारा विद्यार्थी असू शकतो, नोकरीवर जाणारा बाई किंवा माणूस असू शकतो, किंवा रुटीन आहे ते नक्कीच त्यांचं रिस्ट्रिक्टेड असतं, लाईफस्टाईल चेंज झालेली असते. आणि त्याला जर अवयवदान मिळालं तर तो पुन्हा हसू खेळू शकतो, सगळ्यांशी बोलू शकतो, आपल्या कुटुंबियांसोबत आनंद शेअर करू शकतो. तो डेफिनेटली हे. आणि त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला हा अवयव मिळाला आहे ते त्यांची पूर्ण फॅमिली, ज्या डोनरकडून आणि डोनर फॅमिलीने परवानगी दिली आहे त्यांच्यासाठी कृतज्ञ असतात. अगदी खूपच म्हणजे खूप संवेदनशील अशी ती एकंदरीत गोष्ट आहे. मॅडम, एखादा अनुभव आपला म्हणजे असं जेव्हा झालेलं असतं असा आपला काही, कारण आपण त्या क्षेत्रामध्ये, त्या विभागामध्ये आणि एकंदरीत या प्रक्रियेमध्ये असता, तर एखादा अनुभव आपला काही सर्वात दुःखद म्हणता येईल हा अनुभव, किंवा बऱ्याचदा आपल्या समोर पेशंट आहे, लहान मुलं आहेत, एक वेळेस मिडल एज कुठलाच रुग्ण असा आजाराने ग्रस्त राहू नये, पण लहान मुलं आहे, त्यांनी अजून आयुष्यसुद्धा बघितलेलं नाही आहे आणि तो एखादा अवयव निकामी झाला आहे म्हणून त्याचं शाळेत जाण्याचं, बागडण्याचं हे सगळं आयुष्य अडकलेलं आहे. आणि त्यावेळेला फॅमिली ही कंटिन्युअस त्या प्रोसेसमध्ये असते, हॉस्पिटल, घर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चक्रा मार. आणि ही प्रणाली जसं पारदर्शक आहे त्यामुळं कुणाच्या ओळखीने किंवा काय ह्याच्यात काहीही होऊ शकत नाही. जेव्हा त्यांचा नंबर येईल तसेच योग्य गट, रक्तगट आणि सगळं मॅच होणारं असेल त्याच वेळेला त्यांना मिळतं. मग अशा वेळेला ते झाल्यानंतर पण पुढची प्रोसेस असते ट्रान्सप्लांट झाल्यानंतरची पेशंटची काळजी, कारण तो बाहेर इमिडिएटली 6 ते 8 आठवडे त्यांना पण रिस्ट्रिक्शन्स असतात, गर्दीच्या ठिकाणी जाणे वगैरे. हे सगळे करून ज्या वेळेला रुग्ण नॉर्मल लाईफवर येतो त्यावेळेचा आनंद डेफिनेटली हा खूप सुंदर असतो. आणि त्यावेळेला आज जे जगामध्ये किंवा अवयवदानाचं प्रमाण, जनजागृती होत आहे, पण त्याचं प्रमाण अजून वाढावं यासाठी मला वाटतं की जास्त प्रयत्न झाला तर जास्त चांगलं होईल. अगदीच म्हणजे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचा समन्वय म्हणजेच अवयवदान. मला वाटतं हा महत्त्वाचा मुद्दा याच्यातून आपल्या लक्षात आलेला आहे. मॅडम, आजचा कार्यक्रम पाहणारे जे आपले तरुण आहेत, तरुणी आहेत किंवा सामान्य नागरिक आहेत, यांना आपण अवयवदानाबद्दल कोणता सकारात्मक पुढाकार घ्यावा म्हणून सांगाल? तुम्हाला आता थोडं जरी वाटत असेल की अवयवदानाची माहिती घ्यावी तर तुम्ही नक्कीच अजून माहिती घ्या. तुम्ही नोटो या वेबसाईट, संकेतस्थळ, अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावर रजिस्टर करून, खूप सोपं ही प्रोसेस झालेली आहे. म्हणजे आम्ही तर रजिस्टर आहोतच, पण एक मोबाईल नंबर आणि एक
हे टाकल्यानंतर थोडेसे डिटेल्स जसं की इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचं ह्याच्याने तुम्हाला इमिडिएटली विदिन अ क्लिक तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळत आहे किंवा कार्ड मिळत आहे की जे म्हणत आहे की तुम्ही ऑर्गन डोनेशनसाठी रजिस्टर आहात. ऑब्व्हियस आहे त्याची गरज पडेल नाही पडेल ही पुढची गोष्ट झाली, पण ह्याबद्दलची माहिती तुम्ही घरामध्ये कुटुंबियांमध्ये डिस्कस करा, त्यांना सांगा, मित्रमैत्रिणींमध्ये तुमच्या ग्रुप्समध्ये डिस्कस करा आणि त्याबद्दलचं अवेअरनेस लोकांमध्ये द्या. तसेच तुमची खूप इच्छा आहे तुमच्या फॅमिली मेंबर्सला माहिती असू द्या, जेणेकरून यथाकदाचित जशी वेळ आली तर त्यांना निर्णय घेण्यासाठी थोडंसं सोयीस्कर होईल. खूप महत्त्वाचं होतं ते. मॅडम, एकंदरीत स्टॅटिस्टिक्स काय सांगतात आपल्या भारत देशाबद्दल जर बोलायचं झालं तर जी गरज आहे, रेसिपिएंट्सची जी लिस्ट आहे आणि डोनर्सची लिस्ट, याच्यामधली तफावत आपण काय सांगाल? ती भरपूर आहे. जर आता आपण महाराष्ट्राबद्दल बोलूयात तर महाराष्ट्रामध्ये 2018 ते 2026 पर्यंत जवळपास 1107 मेंदूमृत व्यक्तींनी त्यांचं अवयवदान केलेलं आहे आणि त्यामुळे 3017 लोकांना त्यामधून फायदा झालेला आहे. आणि सध्या जर हे बघितलं तर अवयवदानाची वेटिंग लिस्ट ही 10,477 एवढी मोठी असून त्यामध्ये सर्वात मोठं किडनीची वेटिंग लिस्ट, किडनी डोनेशनसाठी ज्यांची निकामी झालेली आहे त्याची वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे. त्यानंतर तशीच लिव्हर, मग हार्ट ऑर्गन्स, मग फुफ्फुस, स्वादुपिंड आणि स्मॉल बावेल ह्या सगळ्यांची लिस्ट आहे. मग येस, बोला मॅडम, बोला. म्हणजे ही लिस्ट एवढी मोठी आहे आणि आपण तसं बघितलं तर इतर देशांमध्ये स्पेशली स्पेनमध्ये लाखांमध्ये 40 लोक हे ऑर्गन डोनेशन करू शकतात किंवा प्लेज करतात, जे की भारतामध्ये 1.1% पण कमी आहे. त्यामुळे लोकांनी स्वतःहून प्लेज करा आणि समाज माध्यमांमध्ये किंवा समाजामध्ये ह्याचा अवेअरनेस स्प्रेड करा आणि नक्कीच कुटुंबाशी बोलून पुढचे डिसिजन्स घ्या. मॅडम, तुम्ही प्लेज करा असं सांगितलं, मग ह्याची काही वेबसाईट, याचे काही QR कोड्स हे साधारण कुठे साधारण सामान्य प्रेक्षकांनी शोधा? जर तुम्ही हे आपण सगळेजण इंटरनेट वापरतो आहोत, आपण नोटो ह्या वेबसाईटवर जाऊन तिथे अगदी आपण हा संकल्प क्लिक करूनच 1-2-3 स्टेप्समध्येच तुम्ही करू शकतात किंवा काही अधिकृत संस्थासुद्धा ऑर्गन डोनेशनसाठी कार्य करतात, ते सुद्धा तुम्हाला रजिस्टर करून इमिडिएटली तुम्हाला त्याचा कार्ड मिळाला जातो, कार्ड दिला जातो किंवा ऑनलाईन अवेलेबल होतो. जसं की 13 ऑगस्ट हा दिवस हा अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो, जागतिक अवयवदान दिन. या दिवशी सुद्धा बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये, मेडिकल कॉलेजेसमध्ये, संस्थांमध्ये सुद्धा लोक रजिस्टर करण्यासाठी बसलेले असतात. तुम्ही तिथे अधिकृत माहिती घेऊ शकता, तुमचे शंकांचे निरसन करू शकतात आणि तुम्ही तिथे रजिस्टरसुद्धा करू शकता. मग ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये काही फरक आहे की साधारण प्रक्रिया तीच आहे आणि ग्रामीण भागामध्ये काही अडचणी येतात का या विषयात? अडचणी थोड्याशा असू शकतात कारण तिथे हॉस्पिटल्स किंवा हे, पण मी जसं म्हटलं आहे तुम्ही आता सगळ्यांना बरेचसे इंटरनेट आणि माहिती अवेलेबल आहे, तर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये, मराठीमध्ये जी समजत असेल त्या लँग्वेजमध्ये जरी सर्च केलं तर तुम्हाला भरपूर अशी माहिती मिळू शकते आणि तुम्ही तिथल्या स्थानिक सिव्हिल हॉस्पिटल किंवा जो पेरिफेरल हेल्थ सेंटर आहे तिथे सुद्धा तुम्ही त्याची माहिती विचारू शकता किंवा तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, जर अवयवदानाबद्दल आपण बोलतोय तर एक साधारण प्रश्न प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये असतो, लाईफ डोनर आणि कॅडॅव्हर डोनर. तर आपण वेगवेगळे अवयव जे सांगितले याच्यातले लाईफमधले कोणते आहेत आणि कॅडॅव्हरिकमधले कोणते? लाईफ डोनर आणि कॅडॅव्हर किंवा डिसीज डोनर म्हटलं जातं. तर लाईफ डोनरमध्ये असं असतं की त्याच्यामध्ये 2 किडनी आहेत तुमच्याकडे, तर तुम्ही 2 किडनींपैकी 1 किडनी देऊ शकता. आणि यकृत आहे तर यकृताचा थोडा पार्ट किंवा फुफ्फुसाचा थोडा पार्ट हे ऑर्गन्स तुम्ही देऊ शकता. पण त्याच्यासाठी काही रूल्स आहेत, जसं मी म्हटलं की कायदा आहे त्यानुसार काही रूल्स आहेत की कोण देऊ शकतं. त्याच्यामध्ये पैसा किंवा काही मध्यस्थी व्यक्ती ह्याची इन्व्हॉल्वमेंट होत नाही, हे नोटोद्वारे अगदी स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं. ती पारदर्शकता, तो समन्वय की अवयव काढण्यापासनं तो त्याचं अवयवांची देवाणघेवाण, तो प्रत्यारोपण करणे, ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये नोटो जी आहे ऑर्गनायझेशन ती आपलं समन्वयक करते. तसंच हे नियंत्रण बघितलं जातं. अतिशय सोपं करून आणि खूप थोडक्यात आपण हे झालं लिव्हिंग
हे झालं लिव्हिंग डोनर्सचं. नंतर होतं डिसीज डोनर्सचं किंवा डेड डोनर्सचं. त्याच्यामध्ये असं होतं की नॅचरल मृत्यू झाला आहे, तर नॅचरल मृत्यू झाल्यानंतर आपण हॉस्पिटलला किंवा डॉक्टर्सकडे नेलं जातं, तर त्या वेळेमध्ये वेळ जातो. ह्या वेळेमध्ये बऱ्याचदा ऑर्गन्सची निकामी ही प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे ह्या नॅचरल मृत्यूमध्ये आपण अवयवदान करू शकत नाही, आपण टिश्यू डोनेट करू शकतो. जसं की कॉर्निया किंवा डोळा, त्याच्यानंतर त्वचासुद्धा दान करता येऊ शकते. तसेच हाडे व हार्टचे वॉल्स दिले जाऊ शकतात. नंतर महत्त्वाची कंडिशन म्हणजे ब्रेन डेड कंडिशन जी आपण डिस्कस केली, त्यामध्ये आपण 8 प्रकारच्या ऑर्गन्स देऊन तसेच उती देऊन 8 जणांना व 50 मुलांना आपण नवीन जीवन देऊ शकतो. अतिशय विषय व्यापक जरी असला तरी त्यातले सगळे कंगोरे आपण उलगडून पाहिलेले आहेत आणि अतिशय समर्पकपणे आणि प्रत्येकाच्या मनातल्या प्रश्नांचं निरसन करणारी उत्तरं जी मॅडम आपल्याकडून आली ती खूपच सोपं आणि सुलभ एकंदरीत आपण हा विषय किचकट आणि जटिल विषय असताना सुद्धा समजावून सांगितलं, ते फार महत्त्वाचं. अगदी शेवटचा प्रश्न जाता जाता आपण आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मृत्यू हा अटळ आहे. आपण जाता जाता काहीच घेऊन जाऊ शकत नाही. जर घेऊन जातच असाल तर कुणाला जाता जाता नवीन दृष्टी, कुणाला श्वास आणि नवीन आयुष्य हे नक्कीच देऊन जा, अशी मी संदेश देणे. नक्कीच, अगदी थोडक्यात आणि सुंदर असा हा संदेश होता. म्हणजे सांगता एखाद्या कार्यक्रमाची इतक्या सकारात्मक वळणावरती होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मॅडम, वेळेचं गणित आपल्याला साधावं लागतंय, त्यामुळे पण आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा इतक्या विषयावरती सखोल शास्त्रीय आणि संवेदनशील माहिती दिल्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीने आणि आमचा आरोग्य संपदाची जी टीम आहे त्यांच्यातर्फे मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. जो वेळात वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. प्रेक्षक, आपण पाहिलं की आपण जन्माला येताना काहीही घेऊन येत नाही आणि जातानाही काहीही घेऊन जात नाही. पण जाताना जर आपल्या शरीरातील एखादा अवयव कोणाला दृष्टी देऊ शकत असेल, श्वास देऊ शकत असेल, हृदयाची धडधड देऊ शकत असेल किंवा एखाद्या कुटुंबाला त्यांचा प्रिय व्यक्ती परत मिळवून देण्याची आशा देऊ शकत असेल, तर त्यापेक्षा मोठं माणुसकीचं दान हे कोणतं असू शकतं बरं? अवयवदान म्हणजे मृत्यूची आठवण नक्कीच नाही. अवयवदान म्हणजे जीवनाची आशा आहे. आपला एक निर्णय कदाचित कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य हे बदलू शकतो. म्हणूनच या जागतिक अवयवदान दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया, अवयवदानाबद्दल जाणून घेऊया, गैरसमज दूर करूया, आपल्या कुटुंबाशी त्याबद्दल मोकळेपणाने संवाद साधूया आणि शक्य असल्यास मृत्यूनंतर अवयवदानाची इच्छा व्यक्त करूया. याच सकारात्मक वळणावरती आपण या भागाची सांगता करत आहोत, कारण मृत्यूने जीवन थांबतं, पण अवयवदानामुळे माणुसकीचं जीवन हे पुढेच सुरू राहतं. कदाचित उद्या कोणाचं तरी जीवन वाचवणारा तो कोणी आपणच असू शकता. हीच जीवनाची, माणुसकीची आणि आशेची भावना मनात ठेवून आजच्या आरोग्य संपदाच्या या भागाला आपण इथेच विराम देत आहोत. पुन्हा भेटूया आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, सजग रहा. नमस्कार.